स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी सांगोला मतदारसंघाचं 60-65 वर्ष प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातील गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी, वंचित घटकांचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यांचे प्रश्न वेळोवेळी अधिवेशनामध्ये मांडून सरकारकडून ते सोडवून घेतले. आणि नेहमीच एक राजकारणातला नेता कसा असावा, तरुण पिढीनं, नव्या पिढीनं कुणाकडे पाहून राजकारणामध्ये यावं असं आदर्शवत नेतृत्व स्वर्गीय आबासाहेब होते. आणि त्यांचा तो विचार जपण्याचं काम या मतदारसंघातली सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी करत आहेत, याचा मनस्वी आनंद होतो. आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपली आणि हनुमान मंदिर सुपलीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले, विविध स्पर्धेंचं आयोजन केलं आणि जयंतीच्या वतीनं त्यांच्या बक्षीस समारंभाचा आज कार्यक्रम होता. आणि त्याचबरोबर या सुपली गावातील विविध या हनुमान विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवून अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांची निवड झाली, त्यांचाही सत्कार सोहळ्याचा या ठिकाणी आयोजन केलं होतं. आणि खूप मनस्वी आनंद होतोय की या माणसाने आयुष्यभर निस्वार्थी भावनेने, निष्कलंक आणि भ्रष्टाचारमुक्त राजकारण केलं. त्यांचे विचार जपण्याची सर्व मंडळी या गावातील सर्व मंडळी विचार जपण्यासाठी कष्ट घेतात, माझ्यासारख्या तरुणांना मार्गदर्शन करतात इथली ज्येष्ठ मंडळी. याचा आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची कामं आहेत, इथला एक पुलाचं काम बाकी आहे, बरेचसे वाडी वस्तीवरची रस्त्याची मागणी आहे. आत्ताच आमदार फंडातून आपण दत्त मंदिरासाठी सभागृह मंजूर केलेलं आहे. असे अनेक कामं वेगवेगळ्या परिस्थितीनुसार येतात. काही खडीकरण असतं, मुरमीकरण असतं, डांबरीकरण असतं, कॉन्क्रिटीकरण असतं आणि विशेष करून स्वर्गीय